26 जानेवारी 1950 रोजी भारत एक स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक बनेल. या दिवशी आपण राजकीय समतेत प्रवेश करणार आहोत, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र अजूनही विषमता कायम राहील. ही विसंगती फार काळ टिकू शकत नाही. जर आपण सामाजिक व आर्थिक विषमता दूर केली नाही तर राजकीय लोकशाही धोक्यात येईल. लोकशाही म्हणजे केवळ सरकारची एक पद्धत नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. लोकशाहीचा पाया स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आपल्या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते आधुनिक भारताच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक पुनर्रचनेचे महान शिल्पकार होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अन्याय, विषमता, अस्पृश्यता आणि शोषणाविरुद्ध संघर्ष करत देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. बाबासाहेबांचे योगदान हे इतके व्यापक आहे की ते केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राष्ट्राच्या जडणघडणीत निर्णायक ठरले. 1. शिक्षण क्षेत्रातील योगदान. बाबासाहेबांचे आयुष्यच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगप्रसिद्ध संस्थांतून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले. त्यांचा संदेश स्पष्ट होता: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बहुजन समाजासाठी शिक्षण खुले व्हावे यासाठी त्यांनी शाळा, वसतिगृहे, वाचनालये सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. 2. सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष. भारतीय समाजातील जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ही बाबासाहेबांसमोरील सर्वात मोठी समस्या होती. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला आणि दलित, शोषित, वंचित वर्गांना आत्मसन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला. महाडचा 14 तळे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अशा आंदोलनांद्वारे त्यांनी सामाजिक समतेचा मार्ग मोकळा केला. बाबासाहेबांचा लढा. 4. महिलांच्या हक्कांसाठी योगदान. बाबासाहेब हे स्त्री स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक होते. हिंदू कोड बिलाद्वारे त्यांनी महिलांना मालमत्तेचा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, समान वारसा हक्क देण्याचा प्रयत्न केला. जरी त्यावेळी हे विधेयक पूर्णतः मंजूर झाले नाही, तरी पुढे महिलांच्या अधिकारांची पायाभरणी याच विचारातून झाली. स्त्रीशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे हे बाबासाहेबांनी ओळखले होते. 5. कामगार आणि आर्थिक क्षेत्रातील योगदान. कामगार मंत्री म्हणून बाबासाहेबांनी कामगारांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. 8 तासांचा कामाचा दिवस, किमान वेतन, कामगारांच्या सुरक्षिततेचे कायदे. यामुळे भारतीय कामगार वर्गाला न्याय मिळाला. तसेच त्यांनी जलसंधारण, धरणे, नदी जोड प्रकल्प यांसारख्या विषयांवर दूरदृष्टीने विचार मांडला, जो आजही तितकाच उपयुक्त आहे. 6. राजकीय विचार आणि लोकशाही. बाबासाहेब लोकशाहीचे केवळ समर्थक नव्हते, तर तिचे तत्त्वज्ञान मांडणारे विचारवंत होते. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर समान संधी आणि सामाजिक बंधुता होय. त्यांनी सतत इशारा दिला की सामाजिक समतेशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. संविधान तयार करताना माझ्यासमोर एकच ध्येय होते: समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. कारण या 3 मूल्यांशिवाय कोणताही देश खऱ्या अर्थाने महान होऊ शकत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही तर ते स्वातंत्र्य अपूर्ण ठरेल. भारतीय समाज अनेक शतकांपासून जात, धर्म, भाषा आणि वर्ग यांच्या आधारावर विभागलेला होता. अशा समाजात प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत यासाठी संविधानात मूलभूत अधिकार देण्यात आले. शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य हे सर्व हक्क सामान्य माणसाला सक्षम बनवण्यासाठी आहेत. मी नेहमी सांगतो, संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक जर वाईट असतील तर ते निष्फळ ठरेल. म्हणूनच संविधानाचे यश हे केवळ कागदावर नाही, तर ते पाळणाऱ्या नागरिकांवर अवलंबून आहे. संविधानाचा सन्मान करणे म्हणजे केवळ कायदा पाळणे नाही, तर मानवतेचा सन्मान करणे होय. आजच्या तरुण पिढीला माझे आव्हान आहे: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करा, पण त्याचबरोबर कर्तव्यही पाळा. कारण हक्क आणि कर्तव्य हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत.
शेवटी एवढेच सांगू इच्छितो की भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे. ते जिवंत राहील, फोफावेल, फक्त आणि फक्त तुम्ही भारताचे नागरिक ते जिवंत ठेवाल तर. जय भीम, जय भारत.